2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, 29 तारखेला भाजप आमदारांची बैठकीत ठरणार भाजपचा गटनेता। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। अमित शहा उद्या मुंबईचा दौरा करण्याची शक्यता कमी। संसद भवन परिसरात उद्या संविधान दिनाचा कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य हजर राहणार। महायुतीत मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा यासाठी भाजप नेते आग्रही, तर राष्ट्रवादीकडनं भाजपला पाठिंबा जाहीर। देवेंद्र फडणवीसांच्या नावाला राष्ट्रवादीचीही पसंती। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5 आमदार घेणार शपथ। एकनाथ शिंदेंसह सावंत, केसरकर आणि शंभूराज देसाई, तर अजित पवारांसह अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि वळसे पाटलांचंही नाव चर्चेत। निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केल्यानं पत्र लिहून मुख्यमंत्री शिंदेंनी मानले मतदारांचे आभार। महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा सज्ज होऊ, शिंदेंचा जनतेला शब्द। ठाकरेंकडचे आमदार फडणवीसांना मानतात। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं तर त्यांच्याकडचे 18 आमदार इकडे येतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेचं विधिमंडळ सचिवालयाला पत्र। विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीचे नियम लिखित स्वरूपात देण्याची मागणी। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ट्रम्पेटमुळे तुतारीला फटका। 9 मतदारसंघात ट्रम्पेटनं निकाल बदलला। पवारांच्या उमेदवारांचा ट्रम्पेटमुळे पराभव, वळसे पाटलांचीही कबुली। काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, नाना पटोलेंनी फेटाळली राजीनाम्याची चर्चा। नमस्कार।